हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रियंका, तुमच्या सर्वांचं हॅलो प्रियंका या चॅनलवर खूप खूप स्वागत. सर्वात आधी तुम्हाला सर्वांना एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत साबुदाणा वडा आणि त्यासोबत फराळाची खास शेंगदाण्याची चटणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पाव किलो भिजवलेला साबुदाणा, 1 वाटी शेंगदाण्याचा जाडसर कूट, 3 उकडलेले बटाटे, बारीक केलेली हिरवी मिरची आणि पिंक सॉल्ट. सर्वप्रथम एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा घेऊया. त्यात उकडलेले बटाटे चांगले मॅश करून टाकूया. त्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेली हिरवी मिरची, पिंक सॉल्ट आणि भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर हाताला थोडे पाणी लावून तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करूया आणि हलकेसे दाबून वड्यांना सुंदर आकार देऊया. आता कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर वडे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया. मध्यम आचेवर तळल्यामुळे वडे बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. मस्त असे वडे तयार झालेत. आता आपण वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, थोडे दही आणि मीठ घालून चटणी बारीक वाटून घेऊया. त्यानंतर कढईत थोडे तेल गरम करून त्यात ही वाटलेली चटणी आणि थोडे पाणी घालून 5 मिनिटे उकळून घेऊ. आपली फराळाची चटणी तयार आहे. तुम्ही पाहू शकता आपले साबुदाणा वडे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ झाले आहेत. या एकादशीला ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.